मीराकडे रुटीन चेकअप साठी जाणार आहोत. अश्विन आज मी सुट्टी घ्यायला सांगितली. मला एक कळत नाही, ती नोकरी करतेय का? साधीची तो नोकरी आहे, असं काही मोठं करिअर वगैरे असं तर गोष्ट वेगळी. बघ तुलाही असंच वाटतं ना, मलाही हेच वाटतं. अनेक वेळा समजावायचा प्रयत्न केला पण ऐकतच नाही, हट्टच करते. नाही आता आज मी तिला स्पष्ट सांग. नको 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 एवढं अगदी काही तिला सांगायची वगैरे गरज नाहीये ग. तिच्या मनाविरुद्ध आपण कशाला काय करायचं? काही दिवस करू दे ना तिला नोकरी. हा तू काही तिला सांगू वगैरे नकोस. हा मीरा पण हेच म्हणाली, पण तिला त्रास होऊ नये म्हणून तिला गाडी तर देते मी, म्हणजे ती ऑफिसला जाताना आणि येताना आपल्याच गाडीने जाते. ठीक आहे, पण काही तिला आता सांगू नकोस तू. हा नाही. ओके, मी निघू. बाय. हॅलो अत्तू, मी बोलतेय. मालू, कशी आहेस तू? घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मी ऑफिसमध्ये येऊ का? नाही नको, मी आज नाही जाणार आहे ऑफिसला. मग मी किती आत्याच्या घरी येऊ? नाही नको नको, मला बाहेर काम आहे, मी तिथे नसेन. काय झालं बाळा? काय झालं सांगशील का? नाही, फोनवर नाही सांगता येणार ग. मी भेटेन तुला प्रत्यक्षात आणि सगळं सांगेन. फक्त आजचा दिवस थांबशील राजा? उद्या आपण नक्की भेटू. तू उद्या फोन कर ना मला, मग आपण ठरवू सगळं. करशील ना फोन? हो. मालू, आजचा दिवस धीर धर, आपण उद्या नक्की भेटू. असं वाटतंय ना की धावत यावं तुझ्याकडे, पण मी धरेन ती. मी करते फोन उद्या. ठीक आहे, ठेवू? बाय. बाय. तुम्ही इतक्या विश्वासानं मला सल्ला विचारताय, माझं ओपिनियन घेताय. हो अगदी नक्की या. आय चेक द पेपर्स थरली. ओके ठीक आहे, सर्टनली. या, आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस. ओके, थँक्यू, बाय. नामदेव, देसाईंचा माणूस पेपर्स घेऊन येईल, ते सरळ माझ्याकडे आणायचंय. ओके बाय. पण बरं झालं वंश तुम्ही आलात, त्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. हो ना, पण ही मुलगी कोण? माझी मैत्रीण आहे अश्विनी देवधर. असं? अगं पण स्वतःचं नाव सांगताना ती इतकी घाबरली का होती कळलंच नाही. चालायचंच, पण तू मात्र विदुषी दिसायला लागलीस. हिरा, चला चल चल, अशीच मला रूम दाखवते. तारा, मला खरं खरं सांग, कोण आहे ग ही अश्विनी? रमा, अगं आपल्याला काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे काय? या मुलीमध्ये काहीतरी गडबड दिसते मला, म्हणूनच विचार. अगं चार चौघींसारखी ही एक मुलगी, साधी सरळ सालस, आणि मुळात मी म्हणतोय आपला संबंधच काय? हे बघा, ही मुलगी काहीतरी नक्कीच लपवतीये. आज तिने दार उघडलं तेव्हा किती दचकली होती, बघितलं ना तुम्ही? आणि आपली नमिता अगदी भोळी. या मुलीने काहीतरी आपली अडचण सांगितली असणार, झालं, नमिता पाघळली, तिने आपल्या घरी ठेवून घेतलं तिला. उद्या टाळूवर हात फिरवला ना म्हणजे कळेल नमिताला. आजकाल भरोसा आहे का कोणाचा? काय ग तारा, खरं आहे ना? आता मला काही विचारू नका आणि मी काही सांगणार पण नाही.